मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार। सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब स्मृतीस्थळाला भेट देणार। 11 मे पासून माध्यमापासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेत भाषण ठोकणार। अजितदादा पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती। महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा। शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार। इंडिया आघाडीच्या सभेसाठी केजरीवाल मुंबईत दाखल। आधी भिवंडीत सभा, मग मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बीकेसीतील रॅलीमध्ये सहभागी होणार। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक। नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीमध्ये येण्यासाठी अनेक जण रांगेत। भुजबळांचा जयंत पाटलांना टोला। सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजित पवार दोषी नाहीत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार, मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही। फडणवीसांची स्पष्टोक्ती। बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर। येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून 2022 मध्ये झाली होती अटक। घाटकोपर दुर्घटना मानव निर्मित, मृत्यूंना बीएमसीच जबाबदार। प्रकाश आंबेडकरांचा आरोप, मृतांच्या नातेवाईकांना जाहीर झालेल्या मदतीवरही टीका। दहावी आणि 12वी बोर्डाचा निकाल मे महिन्यातच, 12वीचा येत्या आठवड्यात तर 10वीचा शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार। सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून 3 कॅफेंची तोडफोड। गुंगीचं औषध देऊन युवतीवर कॅफेमध्ये अत्याचार झाल्याच्या आरोपांनंतर कार्यकर्ते संतप्त। बीडमध्ये लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेंच्या घरातून 1 कोटींची रोकड जप्त। चांदीच्या विटा, ताट, तांब्या आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश। हरिभाऊ खाडे पसार। यंदा मान्सून महाराष्ट्रात वेळेवर दाखल होणार। 7 जून रोजी मान्सून तळ कोकणात दाखल होण्याचा अंदाज, तर जून महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।